पण सर मी तुम्हाला सांगते हा 100% खोटा आरोप आहे. असं नाहीच होऊ शकत. मी हवं तर साक्ष देते, अख्खा ऑफिस स्टाफ सुद्धा साक्ष देईल. जय सर असे नाहीच आहेत. हे बघा मॅडम, त्याची काही सध्या गरज नाहीये. गरज नाहीये? मग त्यांना सोडत का नाहीये? बेल मिळेल ना त्यांना? नाही, कारण त्यांनी केलेला गुन्हा हा नॉन बेलेबल आहे. मी केली कंप्लेंट. काय नाव आहे त्या बाईचं? कुणीतरी सायली जाधव आहेत, त्यांनीच दिली ही फिर्याद. अरे सायली जाधवने कंप्लेंट केली आहे. सायली जाधव? अरे आपल्या मार्केटिंग टीम मध्ये आहे ना. सायली? हो. काय? एक्सक्यूज मी सर. दादा, अरे ती सायली 1 महिना झालाय तिला जॉईन होऊन. मॅड आहे जरा, पण ती का असं करेल? जय तिच्याशी कधी असं बोलला सुद्धा नसेल. तेच मला समजत नाहीये. नाही, ती सायली असं नाही करणार रे. म्हणजे जयला जे बोललं जात आहे ते खोटच आहे, पण सायली अशी तक्रार करेल असं मला वाटत नाहीये. मी काम करते, मी ना तिला फोन करून बोलवून घेते भेटायला. अगं पण हे असं चालेल का? माझ्याबद्दल तक्रार नाहीये ना. मी जनरल ऑफिसची कलिग म्हणून तर तिच्याशी बोलूच शकते. तिने का अशी तक्रार केली हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पण जपू ना, हे अजून कॉम्प्लिकेटेड होईल असं काय करू नको बस. नाही नाही, मी बोलून घेते तिच्याशी. तू डायरेक्ट वकिलांच्या ऑफिसवर आहे, मी आणि गौतम तिकडे जातोय. काळजी घे. सावकाश. का बोलवलंस ग? अगं सायली, ते जय सरांच्या विरोधात तू खरंच तक्रार केलीस? हो. म्हणजे ते मेसेज पाठवले ते खरंच आहे? प्लीज सांग ना मला, एक्झॅक्टली काय झालंय? तुला का सांगू मी? ज्याला सांगायचंय त्याला सांगितलंय. पोलिसांना कळवलंय मी. अगं मग तेच तर, आता सगळ्यांना तसं पण समजणारच आहे. जय सरांची इमेज खराबच होणार आहे आणि कदाचित कंपनीवर पण याचा परिणाम होऊ शकतो. कंपनी बंद होऊ शकते. म्हणजे वाटलं नव्हतं ग असं काहीतरी करतील ते. तुझ्यासाठी पण शॉकिंगच असेल ना? हो, खूप शॉकिंग आहे. पण हे आत्ताच झालं की या आधीपासून? म्हणजे ते वाटलंच नाही ग मला खरंच. मी जय सरांना कधी तुझ्यासोबत एक शब्द सुद्धा बोलताना पाहिलं नाहीये. मग काय मी खोटं बोलतेय का? तुला काय वाटतं का शर्वरी? माझ्यासाठी हे सगळं खूप सोपं आहे. अगं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. बायकांचा सतत रागराग करणारे असं कधीच वागणार नाही असं मला वाटलं होतं. पण तुला खरं सांगू, रियालिटी खूप वेगळी आहे ग. तूच सांग ना ग, माझं काय चुकलं? मी माझ्या न्यायासाठी लढते आणि ना एक स्त्री म्हणून तू सुद्धा माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हा जय खानोलकर बायकांचा कसा रागराग करतो, धड बोलत सुद्धा नाही. धड बोलत सुद्धा नाहीत आणि तुला बोलवून तुझ्यावरती अतिप्रसंग केला. खूप कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे ऑड वाटतंय. अगं कंपनीत कोणाला सांगितलं तर पटणारच नाहीये. हे बघ शर्वरी, तुला माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू जा इथून. अगं वेडी आहेस का तू? मला तुला सपोर्ट करायचा म्हणूनच मी तुला एवढं विचारते ना. तू मला नीट सांग ना, म्हणजे काय झालं एक्झॅक्टली? एलॅबरेट कर. कसं झालं, कधी झालं? मला नाही बोलायचं आता. नाही बोलायचं? मला पण ना हे नाटक करून आता कंटाळा आलाय. तू पण तुझी नाटकं थांबव आणि काय ना ते खरं सांग, कारण मला माहितीये तू खोटं बोलतेस. कळलं? खोटं बोलतेस. कारण जय सर ना असं कोणासोबत करणं शक्यच नाहीये. मग मी खोटं बोलतेय? हा, आणि तू का त्यांची बाजू घेतेयस ग सतत? आणि मी काय खोटी कंप्लेंट केलीये? माझ्यासोबत झालंय? नाही झालंय. ऐकलंस ना काय बोलले मी मगाशी? जय सर असं कुठल्याच बाईसोबत करणं शक्य नाहीये. ते बायकांशी बोलायला सुद्धा जात नाही. आणि हे मी काय, तू कंपनीत कोणालाही त्यांच्यासोबत काम करणाऱ्याला विचारलं ना तर ते पण हेच सांगतील. तुला काय माहितीये का तो जय खानोलकर कसा आहे ते? तू जास्त ओळखतेस त्याला? हो, ओळखते मी जयला.
मी ओळखते त्याच्यातल्या माणसाला, त्याच्यातल्या माणुसकीला, त्याच्यातल्या चांगुलपणाला. आणि माझा ना पूर्ण विश्वास आहे हा त्याच्यावर. एकदा काय, अनेकदा मी त्याची चांगली बाजू बघितली आहे, त्याच्यातला समजूतदारपणा बघितला. एनिवे, खरं तर मी ना तुला इथे रिक्वेस्ट करायला आली होती, पण आता तुला जे करायचंय ना ते करतो. पण मी जयला यातून बाहेर काढणार. तू ना खोटं बोलतेस आणि तुझा हा खोटारडेपणा तुला खूप महागात पडणार आहे. ए जा, तुला ना काय करायचंय ते कर. मी सुद्धा माझी केस मागे घेणार नाहीये. इकडे मोठमोठ्याने बोलून आली की काही करून शायनरला सोडवेन. पण कसं? ती सायली एकतर ऐकायला तयार नाही. तिचं डोकं आहे की दुसरं कोणाचं ते पण माहित नाही. ती ज्या ठामपणे बोलते ना की शायनरच गुन्हेगार आहे, त्यावरून वाटत नाही की इतक्या लवकर ती ऐकेल. का एका माणसाच्या आयुष्याशी खेळतीये ती? समजत नाहीये का तिला त्याचे काय परिणाम होतील शायनरच्या आयुष्यावर? काही झालंय तुला? तुम्ही कोण? मी अंजली. आत्ता तू एकटी एकटी काहीतरी बडबडत होतीस. बरी आहेस ना? काही त्रास आहे का? नाही, काही नाही. हे बघ, तू काही नाही बोलतीयस, पण तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की तू काहीतरी संकटात आहेस. हे बघ, तू मला सांगू शकतेस खरंच. एखादी बाई संकटात असेल ना, तर दुसऱ्या बाईला लगेच कळतं. काय झालंय तुला? तू प्लीज मला सांगू शकतेस, म्हणजे तुला बरं वाटेल आणि उत्तर पण मिळेल मे बी. मिस्टर जय खानोलकर, आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. मॉलिशियनची केस आहे. विनयभंग केल्याचा आरोप आहे यांच्यावर. मी केली कंप्लेंट. काय नाव आहे त्या बाईचं? कुणीतरी सायली जाधव आहेत, त्यांनीच दिली ही फिर्याद. तुला ना काय करायचंय ते कर. मी सुद्धा माझी केस मागे घेणार नाहीये. आता मला खरंच काहीच कळत नाहीये की मी काय करू. आमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तो आमच्या मागे उभा होता आणि आता त्याच्यावरती अशी वेळ आली आणि मी काहीच करू शकत नाहीये. मला खूप हेल्पलेस फील होतंय. पण तुला नक्की माहितीये की तू निर्दोष आहे? तो मुळात तसा माणूसच नाहीये. तो मुलीशी बोलायला सुद्धा जात नाही आणि आज त्याच्या कॅरेक्टरवर या लोकांनी चिखलफेक केले. काय वाटत असेल त्याला? मला ना आता काळजी वाटते. खूप गंभीर आरोप आहे हा. तू काळजी करू नकोस, तू शांत हो आधी. मी समजू शकते आणि त्याच्याबरोबर जे झालंय ते खरंच खूप गंभीर आहे, पण तरी तो सहन करतोय ना. मग आता तुला त्याच्या पाठीशी उभं राहायचंय भक्कम.